नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, राज्य सरकारमार्फत 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर जे आहे निधीचं वाटपसुद्धा करण्यात आलं। अद्यापपर्यंत 2023 नंतर जे आहे 2024 पर्यंत 3 हप्ते जे आहेत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। त्यामध्ये आता बातमी येत आहे समोर की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचे, हा हप्ता बंद होणार नाही, हा हप्ता कायमस्वरूपी चालू राहील। पण यामध्ये उशीर होऊ शकतो, जसं की फेब्रुवारी 2024 नंतर मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळालेला नाही। 28 फेब्रुवारीला ज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते देण्यात आलेले होते, त्यामध्ये दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता असे दोन्ही हप्ते वितरित करण्यात आलेले होते। त्यानंतर जूनमध्ये जे आहेत केंद्र सरकार बरोबर राज्य सरकार सुद्धा निधी जे आहेत हप्ता वितरित करेल असं वाटत होतं, पण अद्यापपर्यंत राज्य सरकारने चौथा हप्ता वितरित केलेला नाही। त्यामुळे काही शेतकऱ्यांना वाटत असेल की हे हप्ते आता मिळणे बंद होणार, ही योजना बंद करण्यात आलेली आहे, असं काही नाही। राज्य सरकार मार्फत या ठिकाणी याचा निधी जे आहेत लवकरच वितरित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुम्हाला चौथा हप्ता असेल, पाचवा हप्ता असेल, ते त्या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ता तुम्हाला कंटिन्यू चालू राहणार आहे। हे हप्ते आता तुम्हाला बंद होणार नाही, ही योजना कायमस्वरूपी तुम्हाला चालू राहील आणि प्रत्येक 4 महिन्याला तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला 2,500 रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळत जाईल। तर अशा प्रकारे बघितलं तर हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।